नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण इंदापूर तालुक्यातील लाकडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शेटपळगडे गणातून इच्छुक असलेले उमेदवार दत्तात्रय वनवे साहेब आपल्या सोबत आहेत. नमस्ते नाना. नमस्ते. पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही कोणत्या गणातून आणि कोणत्या पक्षातून इच्छुक आहात? मी शेटपळगडे गणामधून मी इच्छुक आहे आणि पक्षी माझा नेता हर्षवर्धन पाटील तीच माझा पक्ष. या गणातून निवडणूक लढवावी असं तुम्हाला का बरं वाटतंय? काय लोकांच्या राहिलेल्या समस्या आज एवढ्या मोठ्या हरगल जल पाण्याच्या किम चाललेल्या सगळ्या जागेच्या बंद पडलेल्या आहेत. पुढच्या पार्टीकडून नुसते आश्वासनं दिले जातात, कामाचे निधी आणला जातो आणि ते स्वतः पक्षाच्या माणसाला देऊन त्यांनाच तिथं कामं घेऊन कामं चुकीची करून आम्ही मंत्र्याची माणसं आहे, आम्हाला कशाची अडचण नाही अशा पद्धतीत लोकांना ती बोलून देतात विरोधकांना. तर काही दिवसापूर्वी आम्ही रस्त्याच्या बाबतीत आवाज उठवला, आम्ही गावातल्या बांधकामांच्या बाबतीत आवाज उठवला, पाण्याच्या किमच्या बाबतीत आवाज उठवला. आमच्या लाकडी गावामध्ये 2 कोटी रुपयाची किम चालू आहे. सध्या किम आहे अशी अर्धी आहे अशी तप आहे जागेवर लाकडीमध्ये. आणि नारळ फोडा येणाऱ्याची संख्या गावामध्ये वारंवार पक्षाची वाढती. त्यांच्या कामाची सगळ्या लोकांना गणामधून लोकांना शब्द दिलेले एकाचाही पाळला गेला नाही. गावगांना भांडणं लावण्याचं काम केलं पाहिलं उमेदवारांनी. आता आमची एवढी विनंती आहे की जनतेनं गेल्या वर्षी उभा होतो, काही कमी प्रमाणात मी मतांनी पडलो, जनतेनं मला चांगला प्रतिसाद दिला. यावेळेस एक माझी इच्छा आहे, जनतेनं मला बरोबर आशीर्वाद द्यावा. जनतेचे राहिलेले जे प्रश्न आहेत ते मी जी शब्द दिले ते सगळे प्रश्न सोडवण्याचा जनतेचा प्रयत्न करेन. या भागात सध्या कोणते प्रश्न प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटतंय? या भागामध्ये अशी परिस्थिती, लोकांना जे काय लाभ मिळायला पाहिजे पंचायत समितीकडून, आमच्या गणामध्ये या 10 गावामध्ये एक गम्याला पण मिळालेला नाहीये. नको त्या गणामध्ये असं झालं की तिथं एका जणाला 5-5 वेळा लाभ मिळाला, पण आमच्या गणामध्ये असं आहे की लोक वंचित राहिली. आणि मी आता इथं सध्या ऑफिस खोलण्याचं कारण काय की ह्या 10 गावच्या लोकांची कागद आमची लोक इंदापूरला हेल्पडा जाम होत्यात, अधिकारी त्यांना सर्व्हिस नीट देत नाहीत. आणि त्याच्यासाठी मी इथं ऑफिस खोल, इथनं कागद घेऊन मी प्रत्येक आठवड्याला इंदापूरला जाणार आणि तिथनं कामं मंजूर करून आणून लोकांना घरी नेऊन त्याचा निधी कसा जे लाभ काय मिळणार त्याला पोहोचवता येईल यासाठी मी 100% प्रयत्न करणार. आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक कामं केलेली असतील. या सामाजिक कामाबद्दल काय सांगाल थोडक्यात? नाही, माझ्या सामाजिक कामाबद्दल सांगायचं म्हटलं तर मी लाकडी गावचा उपसरपंच म्हणून काम केलं 5 वर्षे. माझ्या काळामध्ये मराठा राज्य सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब जेव्हा मंत्री होते त्या टायमाला माझ्या काळामध्ये भला मोठा निधी म्हणजे एक वॉटर सप्लायची स्कीम केली मी लाकडीला पिण्याच्या पाण्याची. सभामंडप माझ्या काळामध्ये 7-8 झाले. आडाचं काम मी केलं. काय रस्त्याची कामं केली मी. 2007ला जी कामं केली ती माझी 2025 पर्यंत आता माझ्या केलेल्या कामावर एक टपाला उडाला नाही. पण 2022-23ला झालेले कामं त्या रस्त्यांचा आज बी जर दर्जा बघायला गेलं तर एकदम खराब क्वालिटी करून त्यांना जवळचे क्वार्टरदार असल्यामुळे केली. ह्या पद्धतीने माझी जी तळमळ आहे लोकांबद्दल, लोकांनी एवढी बार मला प्रतिसाद द्यावा शेटपळगडे गावामधनं मी जनतेचा ऋणी राहीन. गेल्यास कमी मताने पडलो ह्यावेळेस मी लोकांनी जर मला निवडून दिलं तर लोकांचा फोन आल्यानंतर त्याच्या घरी जाऊन मी त्याचं काम करून घ्यायची माझ्याकडे दानत आहे. लोकांच्या सुखदुःखात आहे. मला तरुण पोरांचा कुठनं फोन आला की ना आम्ही इथं आज टुर्नामेंट भरवतोय, आम्हाला बक्षीस हवंय, आज आंबेडकर जयंती असेल वर्गण देतो. कुठलेही कार्यक्रम जरी तालुक्यामध्ये कुठल्या समाजाचे असले तर त्या समाजामध्ये जाऊन मिळून मिसळून मी लोकांच्या सुखात दुःखात चांगल्या लग्न कार्यात मन मोकळ्याने जाऊन लोकांशी भेटतो. लोकांचा मला परिसद आहे. ऑफिस टाकल्यापासून मला जवळजवळ 800 ते 900 लोकांनी भेट दिली असेल. सगळे लोक मला म्हणते की नाना तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या मागे राहू. तर जनतेनं जर सहकार्य केलं तर राहण्याची इच्छा आपली आहे. आणि जे नेता माझा पक्ष आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील हेच माझा पक्ष आहे. या भागातले कोणते प्रलंबित प्रश्न आहेत की जे आतापर्यंत सुटले नाहीत? आता ह्या भागामध्ये असे प्रश्न काय की 15 वर्षामध्ये आज झालं, पूर्वी असं व्हायचं की मराठा राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील ज्या टायमाला मंत्री होते त्या टायमाला महसूलचा विषय असेल शेतकऱ्याचा मोजणीचा तर अर्ज केला तर ते 3 महिन्याच्या आत त्याला मोजणी क्लिअर होऊन जायची, त्याची बांध व्हायची. आता पार्टीचा आहे म्हणून तिथून अधिकारी येतो आणि चुकीचं करून जातो. लोकांच्या मोजणीचा प्रश्न आहे, लोकांच्या बांधणीच्या तक्रारी आहेत. लोकांना म्हणजे कुणाकडे जावं अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात सध्या परिस्थिती झालेली आहे. आणि ज्याच्याकडे जावं ते येऊन सांगतात की हे नाही हे आम्हीच केलंय. तुम्ही केले पण चांगलं करा असं आमचं म्हणणं आहे. आम्ही म्हणत नाही आम्ही केले, जे तुम्ही केले ते तुम्हीच केले, पण केले ते तरी चांगलं करा. लोकांना फार त्रास होतो या महसूलचा असेल, रेसलिंगचा विषय असेल, ऑनलाईन जर त्याला
आपलं नाव रेशनिंग कार्ड ऑनलाईन करायचं असेल त्याला इंदापूरला 10 हेलपाटे घालावं लागतात. त्यासाठी मी सगळ्या सुखसुविधा जनतेसाठी मी ऑफिसमध्ये करणार आहे. झेरॉक्स असेल, ऑनलाईनचं काम असेल, मी इथं बऱ्यापैकी करून घेणार आहे. जर मतदारांनी तुम्हाला या मतदारसंघातून संधी दिली तर तुमचं कोणत्या प्रश्नांना अधिक प्राधान्य राहील? माझं पहिलं प्राधान्य राहील महिलांसाठी जिथं गर्दी आहे तिथं शौचालय, बाथरूमची सोय केली जाईल. आणि लोकांसाठी जे आपले शक्य होईल ते करण्याचं काम 100% केलं जाईल. आणि पहिलं पाण्यावर माझा जास्तीत जास्त भर राहील. ह्या गावागणी जे 2-2 कोटीच्या स्कीमा दिलेल्या आहेत त्या किमा 2-2 वर्ष झालं चालू होऊन बंद पडल्यात. त्या किमा होण्यासाठी मला रस्त्यावर आंदोलन करायची जरी पळाली किंवा मला उपोषण करायची पळाली तरी मी बसून करू शकतो. मी माझ्या काळामध्ये 10 दिवस उपोषण केलंय मी. कोणत्या कामासाठी? गावामध्ये क्रिशल येत होते, क्रिशल चालू होता, ते मला साहेबांनी सहकार्य करून ते क्रिशल बंद पाडण्याचं काम केलं. 10 दिवस उपोषणाला बसलो होतो मी लाकडी गावामध्ये. तर माझं कामकाज मी लाईटीच्या बाबतीत निर्णय घेतला होता. पहिलं आंदोलन लाकडीतनं मी भवानीनगरला अजित पवारच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन गेलो पहिला. परत रस्त्याच्या बाबतीत एवढं मोठं भवानीनगर ते शेटपळगडीचं काम चाललंय. ह्या रस्त्याच्या बाबतीत मी 8 वेळा डांबरी कुठून धावलाय. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या पद्धतीने कामकाज माझं 20 पडल्यानंतर बी माझा लोकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क कमी नाहीये, जास्त संपर्क आहे माझा. मतदारांच्या पुढे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात थोडक्यात? मुद्दे सध्या माझ्याकडे आता पाणी आणि लोकांच्या जे काही अडचणीत या सोडवण्यावर माझं जास्तीत जास्त भर राहील. बरं. मतदारांना जाता जाता शेवटी काय आवाहन कराल की तुम्हाला लोकांनी मतदान का करावं, काय तुम्हाला वाटते थोडक्यात? काय नाही, जनतेपाशी माझी हात जोडून विनंती की आपली सेवा, आपला फोन आल्यानंतर तात्काळ इथनं तुमचा कागद घेऊन इंदापूरला जाऊन तात्काळ तुम्हाला आणून द्यायची, जे काही शासनाचा लाभ आहे तुम्हाला मिळवून देण्याची पूर्णपणे जिम्मेदारी दत्तूनाना वनवीची राहील. धन्यवाद. तर हे होते शेटपळगडे गणातील इच्छुक उमेदवार दत्तात्रय नाना वनवे. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.